नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 5 ते 3 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी आधी आपण 5 टिपके काढून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हे 5। 1 2 3 4 1 2 3 4 वरच्या साईडला 1 2 3 आणि खालच्याही साईडला आपण 1 2 3 असे 5 ते 3 हे टिपके आपले मांडून झालेले आहेत। त्यानंतर आपण आता 3 चौकोन काढणार आहोत। त्यासाठी आपण पहिला चौकोन काढून घेऊयात। हे 4 टिपके आपण जोडून घेत आहोत। त्यानंतर हा चौकोन काढून घ्यायचा आहे 4 टिपक्यांचा। पहा अशा पद्धतीने। आता हा तिसरा चौकोन। आता हे चौकोन जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आडव्या आणि उभ्या 4 रेघा काढायच्या आहेत। 1 हे 2 हे 3 1 2 आणि हे 3। तर आपल्याला आडव्या आणि उभ्या अशा 3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत, समांतर अशा आणि दिसायलाही सुंदर दिसतील अशा। दोन आणि हे 3 1 2 आणि हे 3। तर आता अशा पद्धतीने आपल्या या रेघा काढून कंप्लीट झालेले आहेत। तर आता आपण या साइडला अशी कर्व रेघ काढून घेणार आहोत प्रत्येकच बाजूस। पहा अशा पद्धतीने मधल्या टिपक्यानं। आता चौकोनाच्या ज्या रेघा आपण काढलेल्या आहेत या रेघा इथे जोडायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीने। खूपच हळूवार आणि सुंदर अशा पद्धतीने आपण या रेघा या जोडून घेणार आहोत। पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशा वाटत आहेत या रेघा। तर आता आपण दुसऱ्या चौकोनाच्याही अशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत। 2 3 आणि 4 टोटल आपल्या 5 रेघा येतात। 1 2 3 आणि हे 4 1 हे 2 3 आणि हे 4 1 हे 2 हे 3 आणि हे 4। तर अशा पद्धतीने आपल्या या रेघा जोडून झालेल्या आहेत कंप्लीट। तर आता आपण याच्या विरुद्ध दिशेने आपण आता हे टिपके अशाच जोडून घेणार आहोत। ही पहिल्या आधी पाकळी करून घ्यायची कंप्लीट, नंतर या साइडच्या चौकोनांच्या रेघा या अशाच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत। चला तर आता आपण लास्टची रेघ ही अशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत। आता आपण प्रत्येकच बाजूस अशी पाकळी काढायची आहे आणि वरून येणाऱ्या रेघा या अशाच पद्धतीने आपल्याला या जोडून घ्यायच्या आहेत। किती सुरेख आणि सुंदर अशा आपल्या या पाकळ्या दिसत आहेत। 1 2 चला तर मग तेही राहिलेल्या 2 रेघा आपण अशा पद्धतीने जोडून ह्या पाकळ्या कंप्लीट करणार आहोत। 1 हे 2 हे 3 हे 4। पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशा आपल्या रांगोळ्या ह्या दिसत आहेत। 1 हे 2 हे 3 आणि हे 4 1 2 3 आणि हे 4। तर आता आपण मधल्या साइडला 3 पाकळ्या काढून घेणार आहोत। 1
2 आणि हे 3 आणि ह्या रेघा अशाच आपण जोडून घेणार आहोत. ह्याला पांढऱ्या टिपके देऊन पसरवून घ्यायचे आहेत. तर आता आपण पुढची आपली स्टेप जी आहे रांगोळीची ती काढणार आहोत. आधी आपण ह्याच्यामध्ये एक सुंदर अशी पाकळी काढून घेणार आहोत. तीनही चौकोनांच्या पुढे आपण खूपच सुंदर अशा पाकळ्या ह्या काढून घेत आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. तर आता आपण प्रत्येक साईडला आता आपण 4-4 पाकळ्या काढायच्या आहेत. 1 आणि त्या या साईडला जोडायच्या आहेत. 2 हे 3 हे 4 1 2 3 हे 4. आता या साईडलाही असेच 1 2 3 आणि हे 4 1 हे 2 हे 3 आणि ही 4. आता दुसऱ्या साईडलाही 1 हे 2 3 आणि हे 4 1 हे 2 3 आणि ही 4. तर आपली ही सुंदर अशी डिझाईन ही तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे एक एक पाकळ्या अशा काढून घेणार आहोत. म्हणजे आपलं बेलपत्रासारखे ह्या 3 पाकळ्या या तयार झालेल्या आहेत. खूपच सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे. तर त्याआधी आपण आता रंग भरून घेणार आहोत. मधल्या पाकळ्यांना भगवा रंग देत आहोत आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या पाकळ्या आहेत त्यांना आपण लाल रंग देणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर असा रंग हा आपला वाटत आहे. तुम्ही या जागी कोणताही रंग भरू शकता. अगदी सुंदर, काढायलाही सोपी आणि दिसायला अगदी देखणी अशी रांगोळी आहे ही. तुम्ही नेहमी आपल्या दारासमोर, अंगणासमोर नेहमी काढू शकता. अशाच नवनवीन नेहमी रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरासमोर, दारासमोर रांगोळींनी मस्तपैकी घर सजवत राहा. त्यात आपण इथे चॉकलेटी रंग भरत आहोत. खूप कमीत कमी वेळेमध्ये होणारी, कमीत कमी जागेमध्ये बसणारी रांगोळी आहे आपली ही. अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आहे. तर आता आपण पिवळ्या आणि लाल कलरचा वापर करून आता पुढची रांगोळी कंप्लीट करतो. आधी आपण इथे मध्ये पिवळा टिपका देऊन बोटाच्या साहाय्याने पसरवून त्यामध्ये लाल रंग भरणार आहोत. तर आता आपण इथेही एक एक पिवळा रंग असा देऊन घ्यायचा आहे. तर तोही पसरवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण रंग भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये लाल भरूयात आपण रंग आणि याच्यामध्ये आपण पोपटी भरूयात. तर आता आपण याला पाकळ्या काढून घेणार आहोत. 2 3 4 आणि हे 5 अशा पाकळ्या काढून आपल्याला पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे फक्त. आता आपण दुसऱ्या साईडलाही असंच काढून घेणार आहोत. 1 हे 2 3 हे 4 आणि हे 5.
1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5. तर तशाच पद्धतीने आपल्याला पांढरा रंग हा भरून घ्यायचा आहे. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली दिसण्यासारखी आहे रांगोळी ही. चला तर आता पुढची स्टेप आपण काढून घेणार आहोत. इथे आपण 3 ठिपके देणार आहोत, छोटा, मोठा आणि छोटा. पहा अशा पद्धतीने. आणि त्याला परत पसरवून घेऊन आपण गोलाकार देणार आहोत. आणि परत त्यासमोर आपण छोटीशी अशी सरळ रेघ ही काढून घेणार आहोत. पहा किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे. त्याच्यानंतरही आपल्याला ही रांगोळी डेकोरेट करायची आहे. तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. थँक्यू सो मच.